नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारल्याची. तर कारले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण सुकायला ठेवत आहोत. तर कारलं आयुर्वेदिक औषधामध्ये कारल्याचा उपयोग केला जातो. तर आता आपण कारल्याची रेसिपी बघणार आहोत आणि ती पण वर्षभर टिकणारी, 2 वर्ष टिकणारी. आणि राव आपल्याला कारल्याचा म्हणजे घ्या, कापा किंवा करा किंवा शिजवा, त्याचं काही करायचं नाही आहे. तर आपल्याला आयुर्वेदामध्ये कारल्याचा खूप उपयोग आहे. तर आता आपण त्यातला एक पदार्थ बनवणार आहोत जो की आपल्याला जास्त दिवस टिकल. एकदा बनवला की राव बनवायची गरज नाही. तर आपण घेतलेले आहे मोठे कारले घेतलेले आहे, जाडे लांब कारले. आणि त्याचे आपण आता दोन्ही साईडने टोकं काढणार आहोत आणि कापून घेणार आहोत. तर असे हे कारल्याची रेसिपी पदार्थ आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ बनणार आहे आपली. तो टोकं काढून घेतलेले आहे, आता आपण ते कापून घेणार आहोत. तर आपण बनवणार आहोत खारातले कारले. लोणच्याचा खार असतो ना, त्याचे कारले, जे की आपण खूप दिवसांपर्यंत टिकवून ठेवू शकतो आणि आयुर्वेदाच्या नुसार आपण ते कधीही पण खाऊ शकतो. तर कारल्याचे लोणच्याच्या खारात वाळवलेले तुकडे, आयुर्वेदिक खजिना. नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे लोणच्याच्या खारात मुरवून वाळवलेले कारले. ही पारंपरिक पद्धत चवीसोबत आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. कारले कडू असले तरी आयुर्वेदानुसार पचन सुधारण्यास, भूक वाढवण्यास आणि शरीर शुद्ध ठेवण्यास मदत होते. लोणच्याच्या खारामुळे याला खास चव येते आणि वाळवल्यामुळे ते जास्त दिवस टिकते. हे वाळवलेले कारले भाजून, तळून किंवा भाजीमध्ये वापरू शकता. कडूपणा कमी, चव जास्त आणि आरोग्यदायी, फायदा भरपूर. आपल्या जुन्या पारंपरिक पद्धती आजही किती उपयोगी आहेत हेच यातून दिसते. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडल्यावरती लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर आपण कारले कापून घेतलेले आहे, सुरीने पण कापले आणि ह्या कटरने पण आपण कारले कापून घेत आहोत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने कारले बनवा आणि खा. औषधं लागणार नाही, डॉक्टरकडं जास्त वेळा जायची गरज लागणार नाही. तर आतापासूनच आपण सुरुवात करूया. मी केलेली आहे सुरुवात, तुम्ही पण सुरुवात करा कारले खाण्यासाठी. तर आपण फोडी करून घेतलेल्या आहेत कारल्याच्या. तर हे कारले आपले ना 2 किलो कारले आहेत, मोठे बघून आणले आहेत मी. आणि ही प्रोसेस आता आपण करत आहोत. तर त्यातलं बी वगैरे काही काढलेलं नाही आहे, जसंची तसं घेतलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये पण औषधी गुणधर्म आहेत. बाहेरच्या आवरणापेक्षा आतमध्ये जे आहे ना बीन, ते त्याच्यामध्ये पण औषधी गुणधर्म आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत. तर पाव किलो हळद, पाव किलो मीठ आपण घेतलेलं आहे. तर आता हे आपण मिक्स करून घेत आहोत. तुम्ही पण अशाच पद्धतीने कारल्याच्या फोडी वाळवून, सुकवून, कडक उन्हामध्ये कडक कारले करून ठेवा, जेणेकरून आपल्या घरातील फॅमिली, वयस्कर माणसं असतील, सासू सासरे, आई वडील, तर त्यांच्यासाठी पण याचा उपयोग होईल. आणि आपण आत्तापासूनच जेवणामध्ये सुरुवात केली तर भविष्यात आपल्याला जास्त आजारी किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज लागणार नाही. आणि मुलांनाही पण त्याचा सवय लागेल आयुर्वेदाची पुढं. तर आपणच आयुर्वेदाची सुरुवात करूया. आणि असं कारलं तर आपण खाऊ नाही शकत, कडू लागतं किंवा आपले नाटकं असतात. तर आपण आहे ना
हे वाळून कारलं केलं ना की त्याचं आपण अजून लोणचं पण बनवू शकतो, भाजून खाऊ शकतो, तळून खाऊ शकतो किंवा तसंही पण खाऊ शकतो. आता आपण मीठ हळद लावून बाजूला ठेवलेलं आहे रात्रभरासाठी, आपण ते एकरूप होण्यासाठी. आता आपण इकडं घेतलेलं आहे लोणचं. तर आपल्याला खारातलं लोणचं बनवायचं आहे ना, तर मग आपण लोणच्यातला खार घेत आहोत. तर लोणचं सगळ्यांच्याच घरी असतं, त्याच्यामध्ये खार पण असतो. तर त्यातला खार घ्या. आता मी खार घेते काढून, लोणचंच काढून घेते मी. चाळणीमध्ये ठेवलं आहे सुकलेलं. तेल नको आहे आपल्याला, आपल्याला लोणच्यातला खार हवा आहे. आपले 2 किलो कारलेले आहेत कारले, त्याच्यामुळं आपल्याला आहे ना जास्त खार लागणार आहे. तर माझ्याकडं वर्षभर लोणचं असतं, वर्षभर काय मागच्या वर्षीचं पण लोणचं असतं, कारण मला लोणचं करायला खूप आवडतं. मी बऱ्याच वेळेला आंबे आले की बऱ्याच वेळेला मी लोणचं करते कैरीचं. आणि आमच्या गावच्या घरी पण आणि इकडं शहरातल्या घराकडं पण आहे ना, घरी पण आहे ना भरपूर लोणचं आहे. इकडं पण आहे, तिकडं पण आहे. तर आता पुन्हा कैऱ्या आलेल्या आहेत, आता पुन्हा मी लोणचं घालणार आहे. ते आपण लोणचंच घेतलेलं आहे, लोणच्यामधलं आपल्याला खार घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी लोणच्याच्या फोडी आपण काढून घेत आहोत. खार काढून फोडी वरती काढून घेतल्या म्हणजे खार खाली राहील असं. आता मी उपयोग सांगणार आहे. म्हणजे कारल्याने आपल्या शरीराला काय काय उपयोग होतो, कशा पद्धतीने उपयोग होतो. तोपर्यंत लोणचं काढायचं काम चालू आहे. खार ठेवायचं आहे आपल्याला, कारण खार आपल्याला कारल्याला चोळायचं आहे. तर हे खार घेतलेलं आहे, तयार आहे आपला खार. आणि हे पण आता हे स्मॅच झालेलं आहे एकरूप, मीठ हळद आणि कारलं. तर आता आपण याला खार चोळणार आहे. आता मी तुम्हाला उपयोग सांगते. तर कारल्यामुळे आहे ना आपली पचन सुधारते. कारले पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि भूक वाढवते. मधुमेह नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होतो. कारल्यातील काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. म्हणून कारल्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना होतो. वजन नियंत्रित ठेवते. कमी कॅलरी आणि चांगले पोषण असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग केला जातो. त्वचेसाठी फायदेशीर. रक्तशुद्धीमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तर किती छान छान उपयोग आहेत कारल्याचे. कडू असल्यामुळे आपण त्याचा उपयोग करत नाही, पण याचा आता कडूपणा पण कमी होईल आता, कारण त्यात लोणच्याचे खार आहे. तर लोणच्याच्या खारामध्ये ना भरपूर असतात मेथी, जिरे, अजून मोहरी, मीठ, असं काय काय सगळे पदार्थ आयुर्वेदिकच आहे खारामध्ये, लोणच्यामध्ये टाकलेले. तर ते खार आपण याच्यात टाकलेलं म्हणजे हे डबल आपल्याला आयुर्वेदिक झालेलं आहे. लोणच्याचा खार पण आणि कारले पण. तर हे आपण सगळे कालवून घेतलेलं आहे खार टाकून. आता हे झालं खार, मीठ, हळद आणि कारले. तर थोडंसं पाणी सुटलेलं आहे, ओलसर आहे आणि ते बरोबर त्याच्यात एकरूप होणार आहे.
त्यात आता आपण अजून खार टाकलेला आहे आणि लोणच्याच्या पण 2-3 फोडी आहे त्याच्यामध्ये, तर त्या लोणच्याच्या फोडी मी नंतर काढून घेणार आहे. तर आपण हे उन्हातले कारले बनवणार आहोत. जास्त दिवस टिकणारे, त्याचा कडूपणा पण कमी होतो आणि मस्त कुरकुरीत होतात. तर कारल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारल्यातील जीवनसत्वे शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. प्रतिकारशक्ती वाढते. आता आपण आहे ना दुसऱ्या दिवशी पण ते म्हणजे ठेवलेलं होतं झाकून. म्हणजे पहिल्या रात्रीला आपण हे थोडासा खार लावून ठेवलेलं, दुसऱ्या रात्रीला अजून खार लावून ठेवलेलं. तर आता खारातलेच कारले झालेले आहेत, म्हणजे मसालेदार कारले झालेले आहेत. तर मस्त एकरूप झालेलं आहे सगळं, मिश्रण आपलं छान झालेलं आहे. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. तर कारल्याचा पुढचा उपयोग यकृतासाठी सहाय्यक आहे. म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करू शकतं कारलं. सेवन पद्धती कशी करतात? भाजी करतात, ज्यूस, वाळवलेले कारले लोणचे किंवा पावडर स्वरूपात वापरता येते. तर आपण इथं कारले कसे वापरले की आपण हे बघा, त्याला खार लावून घेतलेला आहे. मस्त म्हणजे मसालेदार कारले झालेले आहे आणि हे ठेवलेलं आहे. आता आपण सुकायला टाकलेले आहेत उन्हामध्ये. एक एक करून ठेवून दिलेले आहे सगळे एक एक. आणि आता आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत. गावाला भरपूर ऊन आहे. तर आपण बनवत आहोत नवीन रेसिपी. भरपूर ऊन असल्यामुळे पटकन वाळत आहे. तर अशा पद्धतीने आपण वाळवणातले पदार्थ केलेला आहे. बघा किती कडकडीत वाजतोय आणि एकदम सुंदर असा पदार्थ बनलेला आहे. त्याच्यामध्ये बी पण आहे आणि कारल्याचं आपण काही काढून टाकलेलं नाहीच आहे. जसंची तसं कारलं आहे. दोन्ही साईडने टोकं काढले फक्त, बाकी जसंची तसं घेतलेलं आहे. लोणच्याचा खार घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण कारले बनवलेले आहेत. आपले कारले यांना आवडलेले, पण मागे ना माझ्या नातवाचा मोबाईलचा आवाज चालू होता म्हणून मी आवाज नाही घेतला आहे. नाही तर या सगळ्यांना आवडले. पाहुण्यांना पण दिलेले होते पोळ्यांसोबत, भज्यासोबत. तर व्हिडिओ बघा, कमेंट करा, लाईक. हे आपले सुकवलेले कारले आहेत. हे बघा, आवाज पण येतोय. बी हे जशीची तशी आहे. आता मी तुम्हाला तयार झालेले कारले मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे आपले कारले आहेत. बाकीचे मी पॅक करून ठेवले, तर हे वरती ठेवलेले. तर हे बघा, बी जशीच्या तशी वाळलेली आहे. तर मग आपण जर ही बी खाल्ली तर त्याच्यात आपल्याला औषधी गुणधर्म मिळणार आहे. तर हे असे कारल्याची रेसिपी आपण केलेली आहे खारातले. त्याचा आवाज येतोय आणि हे बघा. तर हे आपण आता लोणच्यासारखंच जेवणासोबत आपण खाऊ शकतो. तर आता हे मी तुम्हाला भाजून पण दाखवणार आहे, तळून पण दाखवणार आहे. तर आता आपण पुढची स्टेप करू. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण मी खूप मेहनत. आता आपण कारले भाजून घेत आहोत. गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि भाजून घेत आहोत.
तर आता आपले हे कारले भाजून झालेले आहेत. आता तळून घेत आहोत. तर मी तुम्हाला भाजून पण दाखवले, तळून पण दाखवलेले आहे. ज्यांना गोळ्या चालू असेल त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने कारल्याचा उपयोग करा. मी तुम्हाला कारले भाजून आणि तळून दाखवलेले आहेत. तर ही ज्वारीची भाकर आहे, इकडं ठेवूया. ही भाजी, भाकर, हे तळलेले कारले आहेत, हे भाजलेले कारले आहेत. तर आता आपण असं भाजी चपाती खाऊया, सोबत कारलं. छान झालेलं आहे. पण आपण आता हे दाखवण्यासाठी मी एवढे घेतले. खरं तर आपल्याला तोंडी लावण्यासाठी दोन तीन बस झाले. तर अशा पद्धतीने माझी व्हिडिओ पूर्ण झालेली आहे. तर आपण केलेले आहेत वाळवणातील पदार्थ आयुर्वेदिक आणि शरीरासाठी चांगला, मूळ म्हणजे जास्त दिवस टिकणारा पदार्थ केलेला आहे. तर जे कोणी कारलं खात नसेल त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. मी सुरुवात केलेली आहे खाण्यास, तुम्ही पण सुरुवात करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.